to come out in large numbers to vote, and it's a fundamental right. And I'm sure everyone is going to vote for Bharatiya Janata Party for for development and for progress. आज मतदान दीस आणि सगळ्या म्हणजे मोगाळ गोंयच्या आज मतदान दीस आणि आज हांव सगळ्या म्हणजे मोगाळ गोंयच्या भावना भयणीनो हांव विनंती करता की सगळ्यांनी व्हडले संख्येनी येवन आमच्या भारतीय जनता पार्टीक मत दिवचें म्हणून तांचे मोलादीक मत दिवचें म्हणून. सर येवकार तुमकां आयज तुमी प्रेस कॉन्फरन्स कित्याक आपयल्या सर? आज प्रेस कॉन्फरन्स आपोवपाचें एक म्हत्वाचें कारण आनी सिरियस कारण म्हणजे जेन्ना आमी सकाळीं एक व्हिडिओ पळयलो त्या व्हिडिओचेर अशें आढळून आयलें की BJPची कॅन्डिडेट सौभाग्यवती पल्लवी धेपे हिणी जो एक अपील केलें म्हणजे जेन्ना तेणी वोटींग करून जेन्ना ती आयली बुथांतल्यान भायर तेन्ना मिडिया समोर तेणी जें एक बायट दिलो त्या बायटाक तेणी तिचे पयलीं तिचे जे मिस्टर आसा माननीय मानेस्त श्रीनिवासजी धेंपे तेणी बी आपले विचार मांडले. इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली त्यांनी जे विचार मांडले त्या बद्दल माझे काय आक्षेप ना. पण जेन्ना मिसेस पल्लवी धेपे भाजपाची एक कॅन्डिडेट त्यांनी आपले विचार मांडले बाकीच्या गोष्टीचेर उलयली पण जेन्ना त्यांनी डायरेक्टली जेन्ना त्यांनी त्याचा उल्लेख केलो की भारतीय जनता पक्षाक मत मारप असो जे त्यांनी स्टेटमेंट केलो तेजेर हांव आक्षेप घेता आणि आय कंडेम दॅट तेजे कितें उलयलें तेजेर तेन्ना तेजो हांव निशेध करता. आणि ऑफकोर्स आमी आतां इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडेन आमी तेजी कंप्लेन फायल करतले. आणि ते एक्चुअली कशें आसा इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट हो सगळ्यांक युनिफॉर्म प्रत्येक कॅन्डिडेटान तो फॉलो करूंक जाय आनी ते बी करतात. पण ज्या पद्दतीन ही लोकशाहीच्या विरुद्ध आहा. जेन्ना एक इलेक्शन आसता तेन्ना प्रत्येक कॅन्डिडेटाक ह्या इलेक्शन कोड ऑफ कंडक्टाक फॉलो करचें पडटा कंप्लाय करचें पडटा. पण हें फेर न्ही. तेन्ना ते आज एदी मोठी शिकलेली एंटरप्रेनॉर बरे पैकी सोशल वर्कर एक बरी सिविलायज्ड व्यक्तीन कडल्यान जर अशी जर ही चूक जाता जाल्यार विचार करण्यासारकी गजाल आसा आनी अशें जावूं जायना. तेन्ना आमी हेजेर रिटर्न फायल करतले. आणि बरें दिसना हें लोकशाहीचे विरोध आसा. आणि हें जर अशें जर एखादो कॅन्डिडेट एका पक्षाच्या जेन्ना कोड ऑफ कंडक्ट जेन्ना लागता जेन्ना प्रचार सोंपता तेजे नंतर सगळो प्रचाराचो प्रोसेस टोटल बंद जाता आनी मागीर वेरी नेक्स्ट डे किंवा 2 दिसाची गॅप दवरून मागीर इलेक्शन जाता त्या टायमार अपील करचें. पण अशें डायरेक्ट पक्षाचें नांव घेवन आमच्यांनी घेवपा जायना. पण वी रिस्पेक्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. वी हॅव टू रिस्पेक्ट आनी तो गायडलायन्स आसता तो एक टर्म्स ते कितें रुल्स आसता नॉर्म्स आसता ते आमी फॉलो करप आसता. ते जर फॉलो केलें ना आनी जर अशें जर भारतीय पक्षाचें नांव घेवन जर वोट मागपाक लागले बुथाचेर ते बीन जाल्यार मागीर इलेक्शन आनी कित्याक जाय. अनअपोज येवं शकता. अशी जर तुमकां जर अशें जर वोटींग जर घेवपा जाय अशें जर निवड घेवपा जाय जाल्यार आनी इलेक्शन कित्याक. तो टॅक्स पेयराचो पयसो असो हें करून स्पेंड करून क्रोर्स ऑफ रुपीज मागीर आनी इलेक्शन घेवपाक कितें जाय इतलेंच. तेन्ना हें जें कितें जालां तेतूर आमी खूब आमकां वायट दिसलेलें आसा आनी हेची ही मोठी काळजी हे लोकशाहीच्या विरुद्ध आहा आनी बरोबरी सामकी विचार करण्यासारकी गजाल आहा. हेकाच लागून हांव ही प्रेस कॉन्फरन्स आपयली. देव बरें.